माझ्या मैत्रिणींनो, सोनाली ट्युटोरियलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण वुलन फ्लावर्स व्हरायटीज पार्ट 8 या भागामध्ये पदार्पण करीत आहोत। आजच्या भागात आपण वुलन फ्लावर्स मोत्याने डेकोरेट कशी करायची हे पाहणार आहोत। चला तर लागणारं सामान बघूया। या सामानामध्ये दोन गोष्टी ॲड आहेत। एक म्हणजे हे नीडल थ्रेडर हे मशीन आणि दुसरं म्हणजे मोती। सामान बघूया। कात्री लागेल, क्रोशेची सुई लागेल, दाभण लागेल, फूल बनवायचा साचा लागेल, नीडल थ्रेडर लागेल, वूल लागेल, मोती लागतील। आपण एक टिकल्यांचं पाकिट पण घेतलेलं आहे। चला तर आपण फुलं डेकोरेट करायला सुरुवात करूया। फूल डेकोरेट करायचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे बाजारामध्ये असे छान छान टिकल्या मिळतात, मोत्याचे मिळतात, खड्याचे मिळतात। त्या टिकल्या या फुलाला चिकटवायच्या। एकदम सोपा आणि छान उपाय आहे हा। आणि फुलाचा लूक चांगलाच बदलतो। अशा एक एक टिकल्या आपण चिकटवतोय। असं टिकल्या लावल्यामुळे फुलाचा लूक बदलतो आणि फूल आणि मोहक दिसू लागतं। चला तर आपण दुसरा प्रकार बघूया। या प्रकारामध्ये आपण मोती असे ओवून घेणार आहोत। हे बघा, असे ओवून घेतलेत आपण वूलमध्ये। ते वूलमध्ये कसे ओवायचे ते मी तुम्हाला दाखवते। आता बघा, या छोट्या सुईमध्ये मोती जातील, ओले जातील म्हणजे असे। पण या छोट्या सुईमध्ये लवकर ओली जाणार नाही। ह्याच्यामध्ये धाग्यामध्येच हे मोती ओले जातील। आपल्याला तर लोकरीमध्ये ओवायचे। बरं, ही मोठी सुई घेतली तर याच्यामधून मोती जाणार नाही। हे बघा, हे बघा, याच्यामधून मोती जात नाही। याच्यामधून ऊल जाते तर मोती जात नाही। अशा वेळेला काय करावं? अशा वेळेला हा जो नीडल थ्रेडर आहे तो वापरावा। हा काय फारसा महाग नाही। 5-10 रुपयामध्ये सगळ्या टेलरिंग मटेरियलचं सामान जिथे मिळतं ना त्या दुकानात मिळतं। त्यांना सांगायचं सुईमध्ये धागा ओवायचं मशीन आहे ते द्या। नीडल थ्रेडर हे नाव जर लक्षात नाही राहिलं तर सरळ सांगायचं सुईमध्ये धागा ओवायचं आहे, ते मशीन मला द्या। 5 ते 10 रुपयामध्ये मिळून जातं, फारसं महाग नाही आहे। हे वापरून आपण मोती ओवणार आहोत। कसं ते दाखवते। आपण छोटं फूल बनवणार आहोत। याला 12 पाकळ्या बनतील। त्याच्यामुळे आपल्याला 12 मणी लागतील। मी ऑलरेडी 10 मणी ओवून घेतलेले आहेत। तुम्हाला 11वा आणि 12वा मणी कसा ओवायचा ते दाखवते। वूलमध्ये हे असे मोती ओवण्यासाठी आपण काय करणार आहोत? हे जे नीडल थ्रेडरची तार आहे ही आपण मोत्यामध्ये घालणार आहोत, ही अशी। आता आपण इथे ही जी खाच आहे ही चांगली मोठी खाच आहे। या खाचेमध्ये वूल घालणार आहोत, ही अशी। हे बघा, तुम्ही हे बघा, आपण ही जी तारेची ही जी खाच आहे या खाचेमध्ये वूल ओवलेली आहे। ही बघा अशी। मणी आपण ऑलरेडी घातलेलं आहे। आता आपण हे जे मशीन आहे हे असं खेचून घ्यायचं। हे बघा असं, आणि ते बाहेर काढायचं। मोती आत गेला। हा 11वा मोती। अजून एकदा दाखवते। हा 12वा मोती आहे। 12वा मोती आहे। या मोत्यामध्ये आपण ही तार अशी टाकली आहे। ही बघा, तार टाकली अशी। इथे अशी मोठी खाच झाली। त्या खाचेमध्ये आपण वूल टाकतोय।
ही बघा आपण अशी ऊल टाकली. आता आपण हे मशीन खेचून घेणार आहोत. हा मोती असा पुढे सरकवायचा आणि हे मशीन आपण बाहेर काढायचं. हे बघा हे मशीन असं सोडून बाहेर काढायचं. मोती आत गेला. हे 12 मोती झाले. आता आपण फूल बनवायला घेऊया. या साच्याच्या मदतीने आपण फूल बनवायला घेऊया. तुम्हाला फूल बनवायला येतच असेल. आपण 3 लेअरमध्ये फूल बनवणार आहोत. 2 लेअर झाले की थांबा, तिसऱ्या लेअरला आपण एक एक मोती घालणार आहोत. तर चला फूल बनवायला घेऊया. आपण ओलेले मोती असे मागे सरकवून 2 लेअर असे बनवून घेतलेले आहेत. फूल बनवताना असे मोती मागे सरकवत राहायचे. आता आपले हे इथे 2 लेअर झालेले आहेत. प्रत्येक पाकळीवरती 2-2 पाकळ्या आल्यात की नाही ते एकदा कन्फर्म करायचं. आता आपण मोती जॉईन करायला सुरुवात करूया. आता मोती असा पुढे सरकवायचा आणि प्रत्येक खिळ्याला एक एक मोती गुंडाळायचा. आता बघा इथे हा मी एक गुंडाळला, हा आता दुसरा गुंडाळते, हा इथे तिसरा. असं करून आपण 12 ही मोती प्रत्येक खिळ्याला गुंडाळतो. सर्व 12 मोती आपण एक एक खिळ्यापाशी आणलेले आहेत. सर्कल आपला कंप्लीट झालेला आहे. पुन्हा दोरा मूळ जागी आलेला आहे. आता आपण हे फूल बांधायला सुरुवात करू. फूल बांधण्यासाठी आपण हा कॉन्ट्रास्ट रंगाची ऊल घेणार आहोत. आधी आपण हे फूल बांधून घेऊया, नंतर मधल्या पाकळ्या बांधूया. क्रोशाच्या साहाय्याने मागच्या बाजूला दोरे खेचून घेऊन आपण हे फूल बांधून घेऊया. मागे आपण गाठ मारून फूल पक्का करून घेतलेला आहे. जास्तीचा दोरा आपण कापून टाकणार आहोत. आता आपण या लाल ऊलने मध्ये फूल बांधणार आहोत. आपण ऊल ओवून घेतलेली आहे. डबल दोरा घेतला आहे. साधारण 1 फूट दोरा घ्यायचा. आता आपण हे फूल बांधायला घेतो आहोत. मी पाकळ्यांच्या मध्ये 12 टाके घालत आहे. हे असे पाकळीच्या मध्ये 12 टाके घालत आहे. घालून झाले की दाखवते. आपले 12 टाके घालून झालेले आहेत. मध्ये छानसं छोटंसं लाल रंगाचं फूल आलेलं आहे. आता आपण पाठीमागे गाठ मारून घेऊया आणि आपलं फूल कंप्लीट होईल. आता ज्या वेळेला आपण हा जास्तीचा दोरा कापणार नाही आहोत, याचं कारण हा दोरा आपल्याला असा बेल्टला लावायला होईल. मी ते दाखवते तुम्हाला. आपण हे असं छोटंसं रबर बँड घेतलेलं आहे जे आपण केसांना वापरतो. आता आपण काय करणार आहोत, हे जो जास्तीचा दोरा आहे हा न कापता इथे गाठ मारणार आहोत. कारण हा दोरा बघा या फुलाला अटॅचच आहे, त्याच्यामुळे ते फूल अगदी मजबूत बसेल, सुटणार नाही. आता इथे बघा अशी आपण गाठ मारली. डबल टिबल मारूया म्हणजे सुटायला नको. ते फूल पण सुटणार नाही आणि ते रबर बँडला व्यवस्थित अटॅच राहील. हे बघा असं. आता आपण हा जास्तीचा दोरा कापणार आहोत आणि हे फूल रिंगेपासून मोकळं करणार आहोत. हे फूल आपण रिंगेपासून आता हळूहळू मोकळं केलं आहे. हे बघा. आता हा जास्तीचा दोरा आपण कापून टाकू. असं छान पार्टीवेअर हेअरबँड तयार झालेला आहे. लहान मुलींच्या ड्रेसला मॅचिंग अशी वेगवेगळ्या रंगाची फुले आपण बनवू शकतो आणि छोट्या मुलींना गिफ्ट पण देऊ शकतो.
आपली फुलं खूपच मोहक होत आहेत. आत्तापर्यंत आपण ही 2 फुलं पाहिली. आता आपण तिसरं फूल बघणार आहोत. तिसरं फूल हे असं आहे, मी आधीच बनवून घेतलेलं आहे. ते आता आपल्याला डेकोरेट करायचं आहे. मी लग्नासाठी जाणार आहे, तेव्हा माझी या कलरची साडी आहे. मला हे फूल थोडं डेकोरेट करायचं आहे, तर मी हे असे क्रिस्टल विकत आणले. हे सगळ्या स्टेशनरी दुकानामध्ये मिळतात. 10 रुपयाला मला ही अख्खी पट्टी मिळाली. हे क्रिस्टल स्टिकर्स असं याचं नाव आहे. ते सहजासहजी मिळतात, असं काय न मिळायला काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यातले मी पिंक स्टिकर सगळे काढणार आहे ते, आणि हे सगळे याला चिकटवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. हे काही नाही, फक्त टिकल्यांसारखे चिकटवायचे. याला काही गम वगैरे लावलेलाच असतो. गम काय लावायला लागत नाही. हे बघा, आपलं फूल डेकोरेट करून झालेलं आहे. या स्टिकरला गम असतो, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त काढायचं आणि याला चिकटवायचं. लगेच फुलामध्ये फरक पडतो. आणि आपण हा पार्टीला हे फूल आरामात वापरू शकतो. लहान मुलींना पण हेअरबँड म्हणून खूप छान दिसेल. आपली ही फुलं बघा खूपच छान झाली आहेत. माझ्याकडे हा एक असं क्रिस्टल आहे. हा म्हणजे मणी आहे. त्याला जरा शायनिंग जास्त आहे. हा मणी मी इथे जॉईन करणार आहे. तो कसा जॉईन करायचा ते तुम्हाला दाखवते. आपण या मधल्या फुलाला मॅच होईल असा साधारण दोरा घेऊया. 19-20 चालेल. साधारण जवळपास त्या रंगाचा मी दोरा घेतला आहे. आता सुईमध्ये आधी तो ओवूया. आपण सुईमध्ये दोरा ओवून घेतला आहे. डबल दोरा घेतलेला आहे. आपण हा मणी बेल्टला सरळ सरळ शिवून टाकणार आहोत आणि पक्का करणार आहोत. हे बघा, असं खेचून घ्यायचा. इथे असा पक्का बसला. पाठीमागून आता डबल टिबल गाठ मारायची आणि जास्तीचा दोरा कापून टाकायचा. आपण डबल दोरा घेतल्यामुळे मणी अगदी पक्का बसला आहे आणि मजबूतही झालं आहे. आता जास्तीचा दोरा आपण कापून टाकूया. मणी लावल्यामुळे फुलाच्या लुकमध्ये फरक पडला आहे. जास्त अट्रॅक्टिव्ह झालं आहे. अगदी पार्टी वेअरच झालं आहे. आपली फुलं बघा छान छान होत चालली आहेत. आपली फुलं ही खूपच छान झालेली आहेत. तुम्ही नक्कीच अशी छान छान फुलं घरी बनवाल. तुम्ही अशा फुलांचा फ्लॉवर पॉटही बनवू शकता किंवा असं पार्टी वेअर फूल म्हणून पण वापरू शकता. तुम्हाला माझा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल याची मला खात्री आहे. तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. मी त्या व्हिडिओमध्ये अशी मल्टी कलरची फुलं कशी बनवायची ते दाखवणार आहे. माझा व्हिडिओ तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कराल याची मला खात्री आहे. पुन्हा भेटूया. नमस्ते.